अधिक करा। काय कळलं? म्हणजे जास्त बोलायचं नाही, ऐकायचं जास्त, बोलायचं कमी। हा, पण बोलायचं कमी नुसतंच कमी बोलायचं का? काय करायचं? बोलायचं कमी आणि ऐकायचं जास्त। हो, आणि कृती करायची। काही लोक नुसतीच बोलतात, कृती। आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं। कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है। इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विद 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है। इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है। जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे। मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ। आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं। अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान की तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिलना डुलना बंद कर दें सिर्फ 1 मिनट के लिए। स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है। आपकी हथेली आसमान की ओर, पीठ सीधी है, आंखें बंद है, हाथ पैर के ऊपर रखे हैं। आप मूर्ति बन गए हैं, हिलना डुलना बन गए और आपका ध्यान आती जाती सांसों पर। सांसें आ रही हैं और सांसें जा रही हैं। कोई प्रयास नहीं करना है, सब कुछ अपने आप हो रहा है। आप सिर्फ आती जाती सांसों को देखते रहिए। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आंखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें, फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें। आपका मन शांत हुआ? यस और नो? अब शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपकी मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू।
जसे मी तेरा तर जगभर दुःख करतो तसे माझा बालकाळ आनंद आहे. वारंवार प्रयत्न करावे, सतत प्रगती दिशेने पाऊल टाकावं, सतत परिश्रम राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यश व्हाल. आता जगावा थांबू नका. जोपर्यंत सिद्धी प्राप्त होत नाही. पुढे बस खाली. पुढे जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी असा चेहरा काय कामाचा योग असतो. एक एक पॅराग्राफ वाचायचा आहे. उभी राहावाच. जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी असा चेहरा काय कामाचा भविष्यात नाही. जितके काळात पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून या प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्याला संपूर्ण आत्मबळाने कामाला लागेल. तेव्हाच तुम्ही दिलेले कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुसरी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहून देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मनिर्भरतेचे महान कार्य आणि वेळ फारच थोडा. पुढे बेसावधानपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. ध्येय व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा. अशक्य वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही. पुढे बस खाली. पुढे बस खाली. वाच. एकाकी वाटचाल. एकाकीपणे चालून त्यांनी शस्त्राच्या बळावर जागीर महान कार्य संपन्न केली आहेत. याकरिता त्यांना केवळ बस खाली. बरोबर. आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत
दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सत्य प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सत्य कर्तव्य करीत रहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे वा थांबू नका. जोपर्यंत धैर्य बस खाली पुढे. तिकडेच सावध राहा. जितके एखादा पिसाळ्यातल्या कुत्रापासून असतात बस खाली वाच. प्रत्येक क्षणात संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्याला संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा आणि तेव्हा तुम्ही ध्येय गाठू शकता. कंटिन्यू कर पुढे. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि मनात वाचायचं असेल तर त्यांच्या मनाला नेहमी कामाचा गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मनिर्भरतेचे महान कार्य आहे आणि वेळ फार थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत राहिल्या तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊ पोहोचताल. बाळगल्यास जीवनातील बस खाली पुढे. जीवनातील प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या भारावर उभे राहा. अशक्य वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. त्यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. जो व्यक्ती हे सैन्य एकाकी करीत आला असेल तर तो इतरांकडून 100 पट कामे करून घेतो आणि इतकं जास्त काम करून घेतो की आश्चर्य वाटतं. ते वाक्य मला खूप छान पटलेलं आहे. कारण काही लोक असे असतात स्वतः काहीच करत नाही पण दुसऱ्याला उपदेश करतात. तसं न करता आपण जेव्हा